रवींद्र धंगेकर यांना उमेदवारी जाहीर झाल्यानंतर काँग्रेसमध्ये नाराजी नाट्य पाहायला मिळत आहे। पुण्यात काँग्रेसकडून आबा बागुल निवडणूक लढवण्यास इच्छुक होते, मात्र रवींद्र धंगेकर यांना उमेदवारी जाहीर झाल्यानंतर आबा बागुल यांचं व्हॉट्सअप स्टेटस तसेच सोशल मीडिया पोस्ट समोर आली आहे। पुण्यात निष्ठेची हत्या असं म्हणत त्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे। त्यामुळे याचा फटका काँग्रेसला बसण्याची शक्यता निर्माण झाली आहे। लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा राजीनामा दिल्यानंतर माजी नगरसेवक वसंत मोरे कोणत्या पक्षात प्रवेश करणार याविषयी उलटसुलट चर्चा सुरू होती। अशातच त्यांनी अपक्ष लढण्याची घोषणा केली आहे। महायुतीकडून भाजपच्या मुरलीधर मोहोळ यांना तर महाविकास आघाडीकडून काँग्रेसच्या रवींद्र धंगेकर यांना उमेदवारी जाहीर झाल्यानंतर त्यांनी आपला हा निर्णय जाहीर केला आहे। सोलापूर लोकसभा मतदारसंघात काँग्रेसकडून आमदार प्रणिती शिंदे यांना उमेदवारी झाल्याच्या पार्श्वभूमीवर मतदारसंघात गाव भेटीवर असताना काल त्यांच्या गाडीवर हल्ला झाला। पंढरपूर तालुक्यातील सरकोली येथे मराठा आरक्षणाच्या प्रश्नावर तरुणांच्या जमावाने केलेला हल्ला प्रत्यक्षात मराठा आंदोलकांच्या आडून भाजपनेच केल्याचा आरोप आमदार प्रणिती शिंदे यांनी यावेळी केलाय। यात त्यांच्या गाडीचं नुकसान झालंय। महिला आमदारावर असा हल्ला करणे निषेधार्ह असल्याची प्रतिक्रिया त्यांनी व्यक्त केली आहे। गाठी चालू होती आणि अनेक दिवसांपासून चालू आहे। गावबंदी आहे त्याचा मी विश्वास करते, पण काही लोक आंदोलकांच्या नावाने, ते आंदोलक नाही आहेत आणि का मराठा आंदोलकांना समर्थन आहे, पण भाजपची लोक आंदोलकाचं नाव पुढे घेऊन येत आहेत आणि त्यांनी आता माझ्या गाडीवर आणि माझ्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न केला। ते बीजेपीचेच होते आणि त्यांनी माझ्या गाडीला फोडण्याचा प्रयत्न केला। मी संयमाने गाडीत बसली, मी काही बोलली नाही, माझी काच वर होती, त्यांना मी ते करू दिलं। मग ते लिमिटच्या बाहेर गेलं, मग मी उतरले, त्यांना ओरडली आणि सांगितलं माझ्या गाडीला हात नका लावू। पण ते ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हते आणि एका महिला आमदाराच्या अंगावर येण्याचा त्या ठिकाणी प्रयत्न केला, माझ्या गाडीची तोडफोड केली। ते आंदोलक नव्हते, पण आंदोलनाचं नाव पुढे घेऊन भाजपची लोक असं करतात, याचा आपण निषेध करूया। आणि मला असं वाटतं की जरांगे पाटीलजी पण नोंद करावी, कारण का भाजप कसा आहे या गोष्टीचा फायदा। निवडणुकीच्या अनुषंगाने रायगडमधील पनवेल शहरात मनसेकडून आज जाहीर पक्षप्रवेशाचे आयोजन करण्यात आले होते। त्यावेळी तब्बल 200 नागरिकांनी मनसेत जाहीर पक्षप्रवेश केलाय। तसेच येणाऱ्या काळात मनसेमध्ये असेच पक्षप्रवेश होत राहतील असा विश्वास जिल्हा संघटक रस्ते आस्थापनाच्या किरण गुरव यांनी व्यक्त केलाय। नमस्कार, जय महाराष्ट्र। मी किरण गुरव, मनसे रस्ते आस्थापना रायगड जिल्हा संघटक। आज आपण आहोत पनवेलमध्ये। आता येणाऱ्या निवडणुकीच्या अनुषंगाने आपण पनवेल येथे आज जाहीर पक्षप्रवेश असंख्य पोरांचा घेतलेला आहे। या ठिकाणी मला फक्त एवढंच सांगायचं आहे की येणाऱ्या काळात पनवेल, अलिबाग, मुरुड आणि उरण या ठिकाणून अनेक पक्षप्रवेश यापुढे तुम्हाला दिसतील आणि त्याचबरोबर रायगडमध्ये सुद्धा अनेक पक्षप्रवेश यापुढे तुम्हाला दिसतील। ही आमची 100% गॅरंटी आहे आणि येणाऱ्या काळामध्ये मनसे हा पक्ष सर्वात श्रेष्ठ पक्ष असं दिसण्यात येईल तुम्हाला येणाऱ्या काळामध्ये। हेच बोलून आज मी शिरीषचा आभार मानतो की याच्यामुळे आज तब्बल 200 पोरांचा पक्षप्रवेश आपल्या पक्षात झालेला आहे। त्याबद्दल शिरीष तुझे खूप खूप आभार, धन्यवाद। नुकत्याच लोकसभेच्या निवडणुका जाहीर झाल्या असून लातूरच्या जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर घुगे आणि पोलीस अधीक्षक सोमय मुंढे यांनी कर्नाटक सीमेवर नाकाबंदी लावण्याचे आदेश दिल्याने उदगीरचे उपविभागीय पोलीस अधिकारी सोहेल शेख, पोलीस निरीक्षक अरविंद पवार, पोलीस निरीक्षक करण सोनकवडे यांनी उदगीर तालुक्यातील शिरोळ येथील कर्नाटक सीमेवर पोलीस तैनात केलेत। कर्नाटक राज्यातून उदगीर शहरात येणाऱ्या वाहनावर पोलिसांची करडी नजर असून शिरोळ येथील कर्नाटक सीमेवर पोलीस तैनात असल्याचं चित्र पाहायला मिळत आहे। बीड शहर पोलीस ठाण्यासमोर पोलीस अधीक्षक नंदकुमार ठाकूर यांच्या उपस्थितीमध्ये शांतता कमिटीची बैठक आज संपन्न झाली। यावेळी लोकसभा आचारसंहिता असल्यामुळे येणाऱ्या सणात कोणताही अनुचित प्रकार घडू नये याची सर्वांनी काळजी घ्यावी, नियमाचे काटेकोरपणे पालन करावे आणि शांतता पाळावी असे आवाहन पोलीस अधीक्षकांनी नागरिकांना केले। या बैठकीस पोलीस अधिकारी, कर्मचारी आणि सर्व धर्मीय समाज बांधवांची उपस्थिती होती। इथला जो सर्वधर्म समभाव आहे हा अफलातून आहे आणि फार प्रगल्भ आहे आणि याच्यामध्ये हिंदू समाज किंवा मुस्लिम समाज यांच्यामधलं जे म्युच्युअल अंडरस्टँडिंग आहे ते फार मोठ्या प्रमाणात आणि त्यांचे व्यवहार जे आपापसात होतात, म्हणजे सवाईंनी जे सांगितलं ते लहानपणापासून मुस्लिम समाजामध्ये वावरलेले। व्हॉट्सअप ग्रुप आता सांगितलं, व्हॉट्सअप ग्रुपमध्ये बऱ्याच ग्रुपमध्ये
छुप्या पद्धतीने पोलीस ॲडच आहेत, बऱ्याच त्याच्यामध्ये आहेत. आता ते कसे आहेत ते मला नंबर मी नाही सांगणार तुम्हाला. बीड जिल्ह्यातील शिरूर कसार शहरात ज्ञानराधा मल्टीस्टेट बँकेच्या शाखेसमोर आज ठेवीदार आक्रमक झाल्याचं पाहायला मिळालंय. ज्ञानराधा मल्टीस्टेट बँक बुडाली अशी अफवा पसरल्यानंतर ठेवी परत करण्याची ठेवीदारांनी मागणी केली होती. मात्र 3 महिने होऊनही ठेवी न देता बँक फक्त आश्वासन देत आहे. हे पाहून आज ठेवीदार आपल्या ठेवी तात्काळ परत मिळाव्या यासाठी आज सकाळपासून आक्रमक झालेत. आणि त्यांची उद्या काहीतरी सिस्टीम आली, लोकल सिस्टीम जी काढली त्यांनी, उद्या अशीच काही आली किंवा हाय जरी चालली तर ह्याच्यात एकमेकाला सहकार्य करा, नाहीतर उद्या एकमेकाला लोकल पडायची. जसे टोकन दिले, बरं हे काय कोणाला टोकन मिळालं का, तुम्हाला पैसे काय सिस्टीम असेल त्या सिस्टीम आपल्याला घ्यावं लागतील. तुम्ही आता मनाने घुसाघुसी करता आणि एकमेकात इथं भांडण करता आणि एकमेकात, तर त्याला काय अर्थ नाही. तुमच्यात वाद लागण, पैशाचा विषय दुसरीकडेच राहील. हा, त्याच्यामुळे एकमेकाला सहकार्य करून या ठिकाणी वागा अशी अपेक्षा करतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. फैयाद भाई तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं. फैयाद भाई तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं. पुरंदर तालुक्यातून जाणाऱ्या पुणे पंढरपूर मार्गावर सासवड जवळ वीर फाटा येथे एसटी बस आणि स्विफ्ट कार यांच्यात समोरासमोर धडक होऊन भीषण अपघात झालाय. या धडकेत 3 जण किरकोळ जखमी झाले असून कारचं मोठं नुकसान झालंय. याबाबत प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार काल दुपारी 3 वाजता ही घटना घडली. बारामती तालुक्यातील अंबी गावचे पोपट गार्डी हे अंबी येथून पुण्याला निघाले असता सासवड जवळ आल्यावर पुणे सांगोला बस आणि त्यांच्या कारची समोरासमोर धडक झाली. यामध्ये पोपट गार्डी आणि एसटी मधील दोघे तसेच 3 जण किरकोळ जखमी झालेत. या अपघाताबाबतची कार्यवाही सासवड पोलीस करतायत. अंबड घनसावंगी रोडवर दाम्पत्याला चाकूचा धाक दाखवून लुटणाऱ्या 3 दरोडेखोरांच्या तीर्थपुली पोलिसांनी मुसके आवळल्यात. छत्रपती संभाजीनगर येथे खासगी नोकरीस असलेले विकास बाबू राठोड हे पत्नीसह होळीनिमित्त मोटारसायकलीवरून काल रात्री गावी जात होते. दरम्यान अंबड ते घनसावंगी रोडवरील मोहपुरी फाटाजवळ त्यांना मोटारसायकलवरून आलेल्या 3 दरोडेखोरांनी अडवलं. चाकूचा धाक दाखवत आणि गळा कापण्याची धमकी देत त्यांनी राठोड दाम्पत्याकडून सोन्याची पोत आणि पर्स काढून घेतली. या प्रकरणी राठोड यांनी घनसावंगी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केल्यानंतर सर्व पोलीस ठाण्यांना वायरलेसवर माहिती देऊन सतर्क करण्यात आलं होतं. दरम्यान हे दरोडेखोर तीर्थपुरी हद्दीच्या दिशेने गेल्याची माहिती मिळताच पोलिसांनी अवघ्या 4 तासातच या दरोडेखोरांच्या मुसक्या आवळून त्यांना घनसावंगी पोलीस ठाण्याच्या स्वाधीन केलं. गणेश आहेर, कासम पठाण आणि संभाजी नन्नावरे अशी त्या आरोपींची नावे असून त्यांवर गुन्हा दाखल करण्यात आलाय. वेळ झाली आहे टॉप 10 मध्ये इथेच थांबायची. पाहत रहा न्यूज अनकट. धन्यवाद.